विद्यार्थी मित्रांनो, 11वी ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेसमध्ये पहिल्या राऊंडमध्ये जर तुम्हाला कॉलेज मिळालं नसेल तर ते का मिळालं नाही त्याचं कारण तुम्ही FYGC ॲडमिशनचं जे पोर्टल आहे त्याच्यावरती लॉग इन करून चेक करू शकता. लॉग इन केल्यानंतर आपल्याला जो डॅशबोर्ड दिसतो आहे सुरुवातीला, त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे बघा, कॅप ऑप्शन फॉर्म. इथे कंप्लीट अँड लॉक्ड बघा. या ठिकाणी जर या ठिकाणी कंप्लीट अँड लॉक्ड नसेल, म्हणजे इनकम्प्लीट असेल किंवा कंप्लीट अँड नॉट लॉक्ड असेल, तर साहजिकच आहे की आपल्याला पहिल्या राऊंडमध्ये अलॉटमेंट होणार नाही. आता समजा या ठिकाणी कंप्लीट अँड लॉक्ड आहे, तर मग दुसरं कारण काय असू शकतं? तर त्यासाठी इथे वरच्या कोपऱ्यात डाव्या बाजूला बघा, या ठिकाणी या ठिकाणी क्लिक करा. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बघा, या ठिकाणी खाली कॅप ॲडमिशन्स हा एक ऑप्शन दिसतो आहे बघा. या ठिकाणी कॅप ॲडमिशन्स त्यावरती क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दोन ऑप्शन दिसत आहे, कॅप अलॉटमेंट स्टेटस आणि कॅप ॲडमिशन समरी. तर त्यातलं जे पहिलं आहे कॅप अलॉटमेंट स्टेटस, या ठिकाणी बघा इथे त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर बघा, या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी कॅप अलॉटमेंट स्टेटस त्यावरती क्लिक केलं की इथे आपल्याला आपली कॅटेगरी दिसेल बघा. या ठिकाणी इथं कॅटेगरी दिसते NTB आणि तुमचे मार्क्स दिसतात या ठिकाणी 255. तर कॉलेज का मिळालं नाही याचं कारण जाणून घेण्यासाठी इथे खाली आपल्याला एक ऑप्शन दिसत आहे, चेक रिझन फॉर नॉट अलॉटेड बघा. या ठिकाणी चेक रिझन फॉर नॉट अलॉटेड या ठिकाणी यावर क्लिक करा. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा, इथे तुम्ही जे कॉलेजचे ऑप्शन्स टाकलेले आहे त्याचे स्ट्रीम कोड या ठिकाणी दिसत आहेत. तर यावरती तुम्ही इथे तुम्हाला दिसेल की तुम्ही बघा, आता NTBचा विद्यार्थी असेल तर तो जनरलमधून सुद्धा लागू शकतो किंवा NTB त्या कॅटेगरीमधूनसुद्धा. आता ह्या विद्यार्थ्याचं ॲडमिशन जनरलमधूनही झालेलं नाही आणि NTBमधूनही झालेलं नाही. तर कारण काय? तर बघा, या ठिकाणी कारण दिलेलं आहे. कारण असं आहे बघा, या ठिकाणी दिसतंय तुम्हाला इथे बघा. या ठिकाणी ते कारण असं दिलेलं आहे, यू आर नॉट अलॉटेड युअर प्रेफरन्स नंबर 1 ॲज कट ऑफ मार्क्स ऑफ जनरल प्युअर फॉर युअर प्रेफरन्स आणि स्ट्रीम कोड दिलेला आहे. ज्या कॉलेजचा तुम्ही ऑप्शन टाकलेला आहे त्या कॉलेजचा स्ट्रीम कोड इज 327. म्हणजे ज्या कॉलेजचं तुम्ही ऑप्शन टाकलेलं आहे त्या कॉलेजचं जनरल जे आहे ते 327 मार्कावर क्लोज झाले आणि तुमचे आहेत 255. त्यामुळं तुमचे जर 327पेक्षा जास्त मार्क्स असते तर तुमचा जनरलमधूनच नंबर लागला असता, NTB कॅटेगरी असूनही. दुसरं बघा, या ठिकाणी दुसरं कारण, यू आर नॉट अलॉटेड युअर प्रेफरन्स नंबर 1 ॲज कट ऑफ मार्क्स ऑफ NTB प्युअर फॉर युअर प्रेफरन्स आणि परत स्ट्रीम कोड इज 258. म्हणजे NTBचं जे कट ऑफ आहे ते 258 आहे. म्हणजे 258पेक्षा ज्यांना जास्त मार्क्स आहे त्यांचा नंबर लागलेला आहे. आता या विद्यार्थ्याचे मार्क्स आहेत 255, म्हणजे 3 मार्क्स कमी पडले, त्याच्यामुळं याचा नंबर लागलेला नाही.